ಐದು ಧರ್ಮಸಭೆಗೆ ಸರ್ವಸ್ವಾಗತ. ಪ್ರಥಮತಃ ದೀಪ ನಮಸ್ಕಾರ. प्रथम सभा प्रारंभ प्रार्थना. ओम दक्षिणास्य समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता स्मर्या गुरु परंपरा श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. परिज्ञानाश्रम श्री गुरु शंकर परिज्ञानाश्रम शंकर सद्गुरु केशव वामन कृष्ण पांडुरंग आनंद परिज्ञान गुरु सद्योजात शंकर सद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. आता पादुका पूजन. मठातर्फे नारायण मान्य. श्री गुरुपादुका स्तोत्रम प्रणम्य संविन्मार्गस्तान् आगमज्ञान महागुरून् प्रायश्चित्तं प्रवक्ष्यामि सर्वतन्त्राविरोधतः. प्रमाददोषजमल प्रविलापनकारणं प्रायश्चित्तं परं सत्यं श्रीगुरुपादुका स्मृतिः. यस्य श्रीपादरजसा रञ्जते मस्तके शिवः रमते सह पार्वत्या तस्य श्रीपादुका स्मृतिः. यस्मै सर्वस्वमात्मानम् अप्येकरुत्ति भक्तितः समर्पयति सच्छिष्यः तस्य श्रीपादुका स्मृतिः. बाल्ये दीपनमस्कारे यस्य वैराग्यदीशिकाः जज्वालतं सदा वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं. शिष्यान्तशोधने यद्वत् तद्वत्यन्त्रालिशोधने कौतुकय्यस्य तं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं. भवरोगहरो यो भूत्
शिवयोगपरो निशं तं वन्दे सिद्धिसम्पन्नं परिज्ञानाश्रमं गुरुं शुनि चैव समदृष्टात् ज्ञानी त्यागमदृष्टये आसीद्यस्तं नुमोहार्दं परिज्ञानाश्रमं गुरुं निरानन्दमानन्दमद्वैतपूर्णं निरानन्दमद्वैतपूर्णं परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं परब्रह्मरूपं गणेशं भजे मा परब्रह्मरूपं गणेशं भजे मा गुणातीतरूहानं चिदानन्दरूपं गुणातीतमानं चिदानन्दरूपं चिदाभासकं सर्वगं ज्ञानगम्यं चिदाभासकं सर्वगं ज्ञानगम्यम् आता पूज्य स्वामीजी लागी विनंती करता जयनाम संवत्सराचे चित्रापुर दिनदर्शिका कॅलेंडर हाजे विमोचन करून नेमकं प्रथम भवानी शंकर देवाल अर्पण करचे खातीर नागेश भट मामानी स्वीकार श्रीवल्ली भुवनेश्वरी खातीर रामेश्वर भट माम गुरु पादुका सन्निधीन तो अर्पण करचे खातीर नागेश भट मामान स्वीकार करचे पूज्य स्वामीजीनी एक दवनिंग प्रधान अर्चक नागेश भट माम तंके एक कॉपी चित्रापुर मठाचे जनरल मॅनेजर श्री नारायण माम
लोकल सभाचे प्रेसिडेंट सुभाष कोपेकर, ह्या शुभ अवसरारी पूज्य स्वामीजी लागी विनंती करता आमकां एक आशीर्वचन दिवन धन्य करता. कर्णस्वर्णविलोलकुण्डलधरामापीनवक्षोरुहां मुक्ताहारविभूषणां परिलसद्धम्मिल्लसम्मल्लिकां लीलालोलितलोचनां शशिमुखीम् आबद्धकाञ्चीसृजं दिव्यन्तीं भुवनेश्वरीम् अनुदिनं वन्दामहे मातरम्. आनन्दाश्रमशिष्याग्र्यं स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्. ओं श्री गुरुभ्यो नमः. श्री भवानी शंकराय नमः. श्रीमात्रे नमः. ह्या पवित्र स्थानारी गुरु स्थानारी ह्या पवित्र दिवसू युगादीचा शुभ अवसरू तुमकां सगळ्यांक पळोवन मस्त खुशी जातस. सारस्वत साधक परंपरागत अनुग्रह प्राप्त केलेले हे समाज, पवित्र जालेले हे क्षेत्र म्हणूची अशी दिवसां बरे विचार बरो संकल्प करचो एक अवसरू. स्थानाचे देश आणि तशी काल ताजें मस्त महत्व आसता. आमकां ताजें महत्व सुटल्या कले मारी प्राय आमी कले विचार करता ती संकल्प घेता ती आनी मागीर काम करना ती. हांग थाय की संकल्प घेतील म्हूण सुद्दां विसरता ती. म्हणून ताजें महत्व कमी जाता. जे कले एक पवित्र कार्यांतू देव कार्यांत इत्यादी ते देवताक कले सांगल्या की ते स्वीकार करता. संकल्पांत चूक जाली मागीर गडबड जाता. तितून सुद्दां आमी पळयल्या. सो देश आनी कालाचें महत्व आसा म्हणून ह्या पवित्र स्थानारी ह्या वेळारी बरे विचार उपदेश प्राप्त करचे इच्छस्त साधकाक मुखार कशें करचें कल करचें जीवन मानव शरीर मेळ्ळ्या हें सार्थक करचें कशें करचें ही पिपासा ज्ञानाची पिपास आसता. आनी कोणाक आसा की तो मानव म्हणून घेता नाजल्या कले पशु खावचे पिवचे गमत करचे तितलेंचे जाल्यार संस्कार आशिल्ली ती हे प्रश्न केन्नाय मनांत येता आसता ती. मगल दैनंदीन जीवन आसा व्यवहार आसा व्यवहारा खातीर जबाबदारी इत्यादी आशिल्ली ती मस्त कार्य करपा पडटा. जाल्यार विचार केल्यार हांव तूं म्हाका कल मेळटस हो विचार येत न्ही. एक प्रौढता येना पळय हो विचार येता. पळयात ती प्रौढता म्हळ्यार एक क्रोनोलॉजिकल प्रौढता न्ही. शिशु मागीर कले बाल्यावस्था मागीर एक प्रौढता आयली मागीर वार्धक्य मागीर जालें. हें कले पुरुषार्थ करनातील सुद्दां हो एक जिवनाचो क्रम. आमी खंयचे क्रमाच्यो उलयता आसा ती आश्रम क्रम ब्रह्मचर्य आश्रम मागीर गृहस्थाश्रम मागीर वानप्रस्थाश्रम आनी मागीर संन्यासाश्रम. हें सहज जायना. हें लेखून नाका ती की कशी एक छान चेडूं व्हड जाता प्रौढतेक प्राप्त जाता
इत्यादी तशीची हे सगळं आश्रमांतना मी पास जाता असत म्हणून खंय फेल जावचें साध्य आसा. म्हणूची आश्रम खंय वर्णाश्रम म्हणटा ती आश्रमाचे खंय एक मर्यादा दिल्ल्या थंय आमचे चड विचार करपा पडटा. ते सहज जायना. ती प्रौढता जी येवंका ते पुरुषार्थ सिद्धय आसा. हें उगडास्तवन घेया ती मागीर मुखार आमिकल सांगतात की ताचो अर्थ जातलो. आचार्य शंकर ताणें इतलें कार्य केलें. 3 भारतवर्षाचें परिक्रमण करून वेद मार्ग प्रतिष्ठापन केली. तितलें मात्र न्ही, वेदांताची प्रतिष्ठा केली. वेदाध्ययन केल्याक आमगेलें परम लक्ष्य कसलें हें सांगूक. तांतू मागीर उपासनेच्यो पद्दती आशिल्ल्यो तांतूय शुद्धी हाडली. एक स्थानार वचून तांणी जागृत केलें स्थान. तांगेल केन्ना अवधी म्हणटा ती जाल्ली, अवताराच एक पूर्णतेक प्राप्त जालें. तावळी तांणी महाप्रस्थान करूंक तयार जायना फुडें तांगेल कोण पट्ट शिश्य आशिल्ले तावे यतिवर्य जाल्यार तांकां मस्त दुख्ख जालें. मस्त अनून अक्कल म्हणटा ती प्रार्थना केली गुरुल्यागी आनी मस्त कार्य शरीर सोवण ज. आचार्यान म्हळें आमगेलें कार्य जाल्लें तकल करचें. आसो एकले उपदेश पुणी दिया ती वच्चे पयलें. तो अत्यंत संक्षिप्त रुपान तो उपदेश दिल्लो. कले एक बिंदू रुपेण दितात न्ही, सूत्रवत दितात. ते एक उगडास करचे भितर ते संपूर्ण शिकयलेले उगडास जाता तशी सूत्रवत उपदेश दिल्लो. तो खंयचे गोतस्व तो उपदेश पंचकम गोतस्व तुम म्हणटात न्हय, सकाळी म्हणात वे वेदो नित्यमधीयता. निमगेल्यार कोणे भंय म्हणटा ती वेदो नित्यमधीयता तदुदितं कर्मसु अनुष्ठीयतां तेन ईशस्य अपचितिः. तेनेशस्य अपचितिः कले तेनेशस्य विधीयताम् अपचितिः काम्ये मतिस्त्यज्यतां पापौघः परिधूयतां भवसुखे दोषोऽनुसन्धीयतां मगिरि आत्मेच्छा व्यवसीयतां निजगृहात् तूर्णं विनिर्गम्यताम्. एक श्लोकांतू हे 4 आश्रमाचे कर्तव्य कसले म्हण एक रूपेण सांगल्या. वेदो नित्यमधीयतां कर्मणि प्रयोग. वेदाचे अध्ययन प्रतिदिवस करका जाल्यार वस्तुतः वेदों का अध्ययन प्रतिदिन किया जाए. अधीयताम आपके द्वारा तुमगेल द्वारा वेदाध्ययन प्रतिदिवस जावो. तो वेदाध्ययन कोण करतले? वैदिक सती. तांगेल जीवनच विंगड आसता, अनुशासन आसता, आचरण आनी मागीर निरंतर वेदाध्ययन चाल आसता न्ही. तवळ ते वेद हृदयंगम जाता. कॉलेज एज्युकेशन न्हय. कल्याक ते वेदाध्ययन करना फुडें केवल मंत्र शिकले म्हणून न्हय, मंत्रवीर्य शक्ती जागृत जावंका. मुखारी कले मंत्रोच्चारण केल्यार तो यजमान बसला तागेल पाप प्रक्षालन जावंका. नाजाल्यार ते भट मम्माक लागता. म्हणूची संध्या वंदन इत्यादि अंकशी नियम सती ते पालन करताचे. अधीयताम वैसा अध्ययन आपके द्वारा किया जाए. प्रायः एज स्टूडेंट्स ब्रह्मचर्य आश्रम वेदो नित्यमधीयताम. गृहस्थाश्रमांत प्रवेश करना फुडें मस्त आतां यू आर इक्विप्ड. अध्ययनान प्राप्त केल्या यू आर एकम्प्लिश्ड. एज्युकेशन नाउ गृहस्थाश्रम. तदुदितं कर्म सु अनुष्ठीयताम. तद उदितम उसमें जो बताया गया है वेदांत कसं सांगल्या की तद उदितं कर्म सु अनुष्ठीयताम. आपणालकल कर्तव्य आसा ताजे घुमटे कोण पालन कराती. ब्रह्मचर्य आश्रमान तूं शिकचें ज्ञान प्राप्त करचें. गृहस्थाश्रमान तूं उगडास घे दवर न्हू मार व्यवहार करका पडटा. जबाबदारी वाडता. जबाबदारी वाडना फुडें कलेपणी करचें ना.
सु अनुष्ठीयताम तद उदितम वेदांत सांगेलाय. मग आपणाला कल कर्तव्य नस आता मी स्वीकार करता ते तत्त कर्तव्य पालन कर का वो किया जाए तदुदम कर्म सु अनुष्ठीयताम. केवल अनुष्ठीयताम म्हणी आपणाला कर्तव्य करी म्हण म्हणी गमटे रूपेण कर का तर गमटे कोण कर का म्हळ्यारी नॅचरली सत्याच पालन करता कितलं मोठाक साध्य असं एक विश्वास अर्हता निर्माण करताची इत्यादी करचें जाल्यार सु अनुष्ठीयता मानतू आनी एकय अर्थ आसा. पळया ती अनुष्ठीयता म्हटल्यार आपणाला कर्तव्य करा ती कर्तव्य करच्यांत कल जाता आळशेपण त्याग करगा तमोगुण त्याग करका पडता प्रमाद त्याग करका पडता सन्न सन्न विशयांतू कोपून बसचें राग द्वेष हें सण आसता म्हूण जाल्यार आपणाला कर्म जायनाची कर्म तें एक बरो मनुष्य कोण सभ्य मनुष्य असो समाजान तो आपणाल कर्तव्याचें पालन करता वगी विक्षिप्त जायना जबाबदारी दिल्यार घेवन करता हें अनुष्ठीयता म्हणलेल्याचो अर्थ. इसके द्वारा अच्छी तरह से अपने कर्तव्य का अनुष्ठान हो रहा है यह कर रहा है. सु उपसर्ग लागल्यार ताज अनेक अर्थ येतस. सु अनुष्ठीयता एक विंगड रितेन आमगेलें कर्म करका. प्रायः कर्म कल्या करता ती ताच्यान लाभ आसा. कार्य केलें म्हण जाल्यार पयस मेळटा सुख प्राप्ती आनी दुःख निवृत्ती म्हणून आमी कर्म करता ती वय की ना. आतां वेदांत कसलें सांगिल्लें ओके आमगेल्या तर लौकीक व्यवहारान सुद्दां आपणाल कर्तव्य आमी पालन हाचे खातीर करता ती सुख प्राप्ती अर्थ दुःख निवृत्ती जावंक म्हणून. सु अनुष्ठीयता म्हळ्यार तेन ईशस्य अपचितिः विधीयताम. ऐसा कर्म करो कि अपने कर्म करने में ही ईश्वर की ईशस्य अपचिति में पूजा सपर्या जावो. आम्ही लक्ष दवरून घेवंक प्रायः आमगेल साधना मेरी हांगा हाजेर आमी महत्व दिता ती आपणाल कर्म करका आनी कर्म करतना अशी करका की एक समाजान तो बरो व्यक्ती निष्ठावंत जबाबदारी घेतलो विश्वास अर्हता आशिल्लो इत्यादी इत्यादी म्हणून एक. आनी सुअनुष्ठान म्हळ्यार ते करतना कल जाता मस्त त्रास जाता हें सहज न्हय. उलोवचें सरल जाल्यार व्यवहारान तूं घोमटेकोन अनुष्ठान करचें म्हळ्यार भोव वांट आसा ती. सो म्हणून कल करता ती देवाल अनुसंधान करका पडता. यू हॅव टू ना जाल्यार शुष्क जावन वता हृदय. I am living up to certain standards. I don't know. I have decided. Bas. So, but then my heart has become dry. No rasata. मज्जांत सुख ना आणि दुसऱ्या गेले सुख पडल्यार म्हाका सुख ना तशी जावन नज म्हणून ईश्वरार्पण बुद्ध्या केलें म्हण जाल्यार गुरु अनुस्मरण पूर्वक देवाल निरंतर एक अनुसंधान करता कर्म केल्यार एक म्हळ्यार कर्मान तूं एफिशियन्सी वाडता मनाचो विक्षेप असो कमी जाता व्यवहारांत एक सतर्कता येवच्या सूर जाता सन्न सन्न विशय घेवन विक्षिप्त जावचें आशिल्लें तें शांत जावच्या सूर जाता सिम्पली बिकॉज ऑफ दॅट कनेक्शन देवाल कनेक्शन दवरून करता आसा ती म्हणून हाका आमी सेवा म्हणटा ती. मठांत येवन करचें आसता सेवा मठाचें कार्य करचें आसता गुरू सेवा आसता इत्यादी करता ती जाल्यार संपूर्ण जिवनाची सेवामय जावंक म्हळ्यार हें अनुसंधान चलता आसता तावळी अपचिती ही पूजा देवाली जाता स्वकर्म करतनाची आपणाल कर्म पालन करतनाची. आपणाल कर्मान तूं दिवसांत तूं थोडे वेळ बसून जप करचो तो वेळ वाडोवचो इत्यादी आसता. दिवसभर जप करताची पूज करताची हवन करताची बसका म्हूण सांगा न्ही तशें केल्यार मात्र देवाल पूज जाता. हांव कल करूं म्हाका आय एम व्हेरी बिजी आपणाक तितलो फुर्सत मेळना म्हूण थोडेची रडटा ती. तांकां अर्थू जाय न्ही अजून एक तांगेलें जीवन खंय वतस म्हणून अर्थू जाय न्ही आनी शास्त्र चिंतनय करनी. देवाल पूजा देवाल अनुसंधान करता कार्य केल्यार जाता.
दावाल अनुसंधान जाऊं का, स्मरण जाऊं का, आपणाचेर अनुग्रह करतस देव, बल दित्तस विश्वास्यों का, मेरी सत्संग जाऊं का, अनुष्ठान वाढवूं का, तवळ ते जीवनांत एक ऐश्वर्य येऊंच्या सूर जाता. हें खंयचें स्तर? हें एक प्रौढतेचें स्तर. चेडपणांतूं लक्ष आसता अशें जावं का, हें गमत करता तितल्यांची. प्रौढत येना फुडें भय बरें जावं का भय जाल्यार तितल्यान तुमची मगल आत्मपुर्ती जावचें ना. कल्याक कितलो वळवळेवन करतात काम, ताजें एक थोडें सूख मेळटा, शिवाय प्रयत्नाची चड, दुख्खाची चड अशें जिवनांतूं. हेंचें जीवन ना, तकल करचें. तशें आसल्यार मगल जीवन हांव कल करता की तें अशें हांव करता की निरंतर म्हाका देवालो संपर्क ते कार्य करच्यान तुमची प्राप्त जातलो. अर्थ जाता असो दॅट इज अपचितिः. तेनेशस्य विधीयताम अपचितिः काम्ये मतिस्त्यज्यताम. म्हणून एक प्रौढत याना फुडें केवल सुखा खातीर मात्र अभिलाषा दवरनातिले कार्य करूं सुरू करता. वय की ना. सन्न चेडवांक कले मेळ न्ही म्हूण जाल्यार एकदम रोडू सुरू करता. ती प्रौढत याना फुडें चिकेच राब आतां नाका, हो वेळ न्हय इत्यादी म्हणून बुद्धी जागृत जावच्या सूर जाता. तशीच हें नाका अलम म्हणून एक बुद्धी जागृत जाता. तावळी काम्ये मतिस्त्यज्यताम. हें जावं तें जावं तशें म्हळ्यार मात्र हांव सुखी ना जाल्यार हें सगळें कसलें दिल्यार उपयोग ना. तशी परिस्थिती जाता केन्ना सेवा रूपेण कार्य जायनी, देवाल अनुसंधान जायनी जाल्यार. हांग्यान देवाल अनुसंधान करताच कार्य जाता, वस्तुतः पूज जाता, देव स्वीकार करता आनी निश्चित प्रसाद दिता. निश्चित प्रसाद केलें एक निश्चिंतता आनी एक निरंतर आनंदाचो अनुभव. प्रथम धैर्य, मना शांती हें पयलीं प्रदान करूं सूर करता देव. हां केन्ना तो आमगेल कार्य स्वीकार करता. आमगेल कर्तव्य कार्याची सेवा रूपेण करता आसा ती. तांतूं मागीर एफिशियन्सी वाडोवच्या सूर करता तो. आपचिती काम्ये मतिस्त्यज्यताम. तितलो जायना फुडें साधकाक जिवनांतूं एक चॅलेंज शें येवच्या सूर जाता, आनंद येवच्या सूर जाता. कल म्हणजे आनंद कोणा येता? प्रयत्न करतल्याक येता. वय की ना. अत्यंत स्थूल स्तरार पळयाती एक बरो व्यायाम करता एक मनुष्य, स्वस्थ व्हरता. दुसरो डोंक जाला, तो हाक पळयता यो कितलो वांट काडतस रे म्हणटा. आतां दड्ड्याक कसलो गोतस हांवें व्यायाम केल्यार ताका कितलो खुशी जाता, स्वस्थ जातस म्हणून. कर्मांतूंच ताका एक आनंद कशें मेळटा की अत्यंत स्थूल हें दृश्टिकोण. तशीच मानसीक स्तरार सुद्दां केन्ना आमी मन समाहीत दवरचे प्रयत्न करता. ती राग येता, द्वेश येता, तांतूं फसना तिलें देवा अनुसंधान करताची कार्य करता ती तवळीक आनंद येवच्या सूर जाता. तो आनंद आयल म्हळ्यार आमी म्हणटा ती गुरुक्षेत्रांतूं साधक प्रवेश करतस, आत्मानंदाचो अनुभव जातस. भायरचे परिस्थिती मिती तो भायरचे परिस्थिती तितलो मटाक निर्भर ना आनी भायरचे परिस्थिती मिती तितलो तो विचलित जायना. धवळी पाप औघ परिधूयताम जातस. पाप औघ भयंकर कितलो जन्मांचे आसा की पाप हें प्रक्षालन जावच्या सूर जाता. आपणाल कर्माने कर्मयोगवत करतना, सेवा भावेण करतना. तांतूं आतां हांवें इतलें काम केल्या, आतां तूं म्हाका प्रसाद दिवं का? तशें आसना. करतनाचे प्रसाद मेळो सूर जाता. पाप अवघ प्रक्षालन सूर जाल्या. भवसुखे दोषोनुसंधीयताम. भवसुखे दोषोनुसंधीयताम हें गृहस्थाश्रमांत तितूं जायना. थंय एक एक्सपेरिमेंटाचें वानप्रस्थाश्रमांतूं. ओहो इतलें जावंक आशिल्लें, ताचे पेक्षा चड मेळ्ळें जाल्यार दुख्ख कांय कमी जायनी, संतोष कांय प्राप्त जायनी. म्हणून हें भवांतूं हें जगत आज कसलो सूख की इट हॅज
for a given limited value it has any importance in my life. ती प्रौढतेयता हां एक आंतरिक प्रौढतेचोय विषयो आणि आश्रमानुसार पळयल्यार रे वानप्रस्थाश्रमांतू हां एक एक अलम बुद्धी अंका चेडवांक आमी अशें प्रोत्साहन दिनात सांगनात एक कल्मा हें जग नश्वर कांय उपयोग ना अशें म्हणा ती हें करी अचीव इत्यादी आमी प्रोत्साहन दितात जाल्यार अंततोगत्वा प्रौढते ह्या फुडें अनुभव यमच्यासूर जायना फुडें हें मार्गदर्शन प्राप्त जावंक ना जाल्यार उपयोग ना. इंद्रिय जीर्ण जाल्यांती जाल्यार आशा कमी जायनी वळवळत मनुष्य तशी अवस्था दुरवस्था जावं नज म्हणूची पापौघ परिधूयताम भवसुखे दोषोनुसंधीयताम तितून जाल्लें आत्मेच्छा व्यवसीयताम त्या हंतू एक प्रौढत आयल मेरी आत्मेच्छा आत्मदर्शनाची इच्छा व्यवसीयताम ते एक व्यवसायात्मिका बुद्धी निश्चय करका चाहिए मुझे मानव शरीर मेळ्ळ्या कितलें की पुण्य करना फुडें आत्माका देवदर्शन जावं का म्हाका आत्मज्ञान जावं का म्हण ती प्रौढताची एक अवस्था एस्पायर फॉर दॅट यू आर डिजायन्ड फॉर दॅट यू आर इक्विप्ड यू आर क्वॉलिफाईड एंड इट इज युअर अधिकार आत्मेच्छा ते कितल्या शीघ्र येता ते बरें आत्मेच्छा व्यवसीयतां निजगृहात् तूर्णं विनिर्गम्यतां ऐकल्वया निजगृहात् विभक्ति निजगृहात् इति पंचमी घरांतानु तूर्णं विनिर्गम्यतां सोण भायर वचा ती आपणाल घर त्याग करून वचत संन्यास हय वस्तुतः आमी केन्ना पळयता ती मगली 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 म्हणून आनी ती धरची म्हणून मागीर कळटा आपणाली म्हणल्यान सुद्दां तांकां मज खातीर फुरसत ना तशी जायना पळय निजगृहात तूर्णम विनिर्गम्यताम एक वैराग्याची स्थिती वस्तुतः घर सोडून वचका म्हणून कले देर इज नो इन्सिस्टन्स बिकॉज आंतरीक एक बल याना पळय मगलें म्हणलें म्हणूक धैर्य वर ना ही एक अवस्था केन्ना देवाल अनुग्रह जावच्या सूर जायना पळय कर्तव्य पालना खातीर हें मगलें तें पराया इत्यादी म्हण आसल्यार सुद्दां वस्तुतः मगलें म्हाका हें शरीर सुद्दां मगलें म्हणून म्हाका आतां धैर्य ना स्वतंत्रताची एक गती आसा मगलें म्हणेल कले ना हांव तुगेलो देवालो निजगृहात तूर्णम विनिर्गम्यता मेरी यू विल ब्रेक ऑल आयडेंटिफिकेशन यू विल ब्रेक ऑल योर बॉन्ड्स ती एक प्रौढतेची अवस्था परम वैराग्याची अवस्था हें तुगेल जीवन अशी एक क्रमार चलका म्हणो उपदेश एक श्लोकांतू आमी कले आश्रमांच्यांनी सांगता ती साधनेचे विशय सांगता ती प्रथम श्लोकांतूंची आचार्यांनी सूत्र रूपेण दिवन सोडल्या हाजेरी प्रत्येक साधकान मनन करचें आसता आश्रम अवस्थानुसार आमी सांगलो भाई सो वेन आय रिटायर आय विल स्टार्ट थिंकिंग ऑफ गॉड तशें म्हूण न्हय आय शूड एस्पायर फॉर दॅट मॅच्युरिटी इवन रायट नाव आय एम नॉट अ चाइल्ड I have responsibilities, I am working, okay, now let me work in a manner that I can connect to God even as I am working. My duties, the results of fulfilling those duties, immediate appreciation, money, happiness, position, that is fine. There is something more to life than this. What is that? That I'll begin to understand when I connect. म्हण थंय थानू आमगेले सेव म्हण सूर जाता काम करना तिलें देवाल एक भजन केलें आनी हांव देव प्रसन्न जाता म्हळ्यार ताणें आजून एक ह्या मार्गांत तूं प्रवेश सुद्दां करनी उगडास जावन घेया ती वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्म स्वनुष्ठीयतां अनुष्ठीयतां पयलें अनुष्ठान जावं का कार्य करका अशी बैसून नजो मस्त ओजस्वी कार्य करका दिवसान कितलो आपणा भितर पुरुषार्थ जाता आसा कितलो गप्पे मारच्यान तूं दुसऱ्यांगेर निंद करच्यांत वेळ वता आसा हें पळयल्यार लज्जा येता सो तांचे कमी केलें म्हण जाल्यार कार्य जावचें सूर जाता कार्य जावचें सूर जायना पळय तूं मे जाता हांवें अशें म्हणलें ताणें तशें म्हण आशिल्लें हांव अशें करनाशिल्लें हांव म्हजेर झगडे
त्यांचे काही शांत जावच्या सूर जायना पडे हां सुअनुष्ठान जातना कार्य करतना सुद्धा दॅट इन अवेअरनेस ऑफ गॉड नेवर फेड्स ऑफ इट इज म्युच्युअल awareness of the Guru Shakti, you will become more independent of the external, and if you want to be independent, if you are troubled by your own vikshipta mana, you want your mind to be silent, more efficient, then you will have to think of God. So ekale रूपाची कल्पना करचसना जाल्यार आंतरिक बल आसता जपन केल्लेल मिती तूं आस आतां हांवें कशें वेवहार करचो म्हणून अशें निमगे तच मुखार केलें म्हण जाल्यार सुअनुष्ठान जाता शुद्धी येवच्या सूर जाता प्रौढता येता आनी संपूर्ण एक गुरूंगेले अनुग्रह प्राप्त जाता. उगडास दवन घेया ती हें बरीच एक शुष्क साधन शी दिसता वस्तुतः अत्यंत रसमय साधना. अशी जी रसू विषय रस आसता तितले मटाकची जाल्यार हें एक आत्मानंदाचो सानिध्याचो गुरु सन्निधीचो एक आनंद ताचो रस अगाध रस तो आनी केन्नाय ते कमी जायना आनी ते भोग करची योग्यता आनी 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 वाडता सूक्ष्मता कशी वाडता की त्या प्रत्येक साधकाक प्राप्त जावंका जीवनाच्या लक्ष्यपणी दृढ जावंका म्हण आमी गुरुचरणी ह्या पवित्र अवसराचेर प्रार्थना करता ती. ज्ञात्वा अज्ञात्वा कशी आमगेल चुक्यो जाता ती तशीची ज्ञात्वा अज्ञात्वा आमी ह्या मार्गारीच आसा ती चलता आसा. सानिध्याचें सांगा तशें शिल्मिती हें आमकां आनीक कसलोय उपाय ना. शीघ्राती शीघ्र एक शुद्धी हाडची आपणाल कर्तव्यांत एक ओजस्विता हाडची आनी करतना जायना फुडारपण करचें विंगड करतना तूं खुशी जातास न्हय सन्न चेडून पळयल्या तुमकां गोत्त आमी कल सांगचें अगदी सान आजुनी प्रशंसान म्हूण ना जर कलें केलें कलकी घोटाळ केलो आनी मागीर आवसून एकान पळयता आवसून हां म्हळ्यार खुशीची अनुमोदन चिक्के अशी केलें मागीर तें भिवन वता कल्ल आपणालें म्हणून मस्त प्रोत्साहन मेळका. तशी प्रत्येक साधकाक प्रोत्साहनाची आवश्यकता आसता आनी ती गुरुशक्ती दिता. केन्ना आपणाल दिक्कान पळयलें म्हळ्यार आता ते कार्य करता आसतना आमी दावाल्या पळोवच्या खंय माते तिरपूंक म्हणना जाल्यार आंतरीक दृश्टिकोन दवरल म्हूण जाल्यार कळटा आय कॅन अवॉयड दीस रागा आय कॅन स्टियर क्लियर ऑफ दीस द्वेषा आनी आय कॅन प्रोसीड ऑर आय कॅन इंडल्ज गलाट केला तें जाता न्हय तांचे जिवनांत एक एक्सायटमेंट वॉशिंग आर डर्टी लिनन इन पब्लीक म्हणटा ती तें करचें हें सगळें क्षुद्र तुच्छ भावना सुटल म्हूण जाल्यार एक ओजस्विता येता आनी शीघ्र प्रगती जाता. हीच आमी प्रार्थना करतात हो मागीर हें पुश्ट करूंक आनी दृढ करूंक तुमगेल स्पेसिफीक उपासना आसता ती अनुष्ठान करूंक सिद्ध जावंक आपणाल कर्तव्य अनुष्ठान रुपेण जावंक सेवा रुपेण जावंक आपणाल कार्य म्हणटना यू हॅव टू स्पेंड सम टायम फॉर युअर सेल्फ नाजाल्यार यू विल बी कॅरीड अवे इन द टायड of raga dvesha. There will be no time for understanding that you can be rise above this situation. ताच खातीर कलकोरका नित्याचें अनुष्ठान अनिवार्य जावन आसा. घुमटें कोण बैसनू बैसना पडे गुरुस्मरण कोरनू अनुग्रह प्राप्त कोरनू पादुका स्मरण कोरनू एक सगळें शुद्धी जाता आसा ही भावना करची दिग्बंधन प्राप्त करचें मानसीक एक प्रक्रिया कनेक्ट विज्युअलायजेशन इत्यादी कोरनू आनी मागीर जप प्रारंभ करचो. जप प्रारंभ करतना श्वास प्रश्वासू आरामशीर चलता आसता अशी कले जावन आरामशीर जावंका थोडो वेळ लागता मागीर तातूंत गती मेळूं सुरू जाता. अनायासेन तीव्र आनी उच्च तार मंत्र आयकूनच्या सूर जाता. हां कसले वट जीव हाल्लयना तिल केन्ना जप जाता तावणा म्हूण येद मंत्र बरो चलतस अंतर्मुख जाल्या मन तितलें तें घोमटें कोण केलें आनी करतना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मैं हांव हे भवानी शंकरा तुक नमस्कारू हे भवानी शंकरा तुक नमस्कारू म्हणटस अशी भावना येवच्या सूर जाता. ते मंत्र आयकताची देवाल दिकाने समज मन वता आवड इष्ट प्रसाद जाता देवाल प्रसाद जावच्या सूर जाता आनी तो प्रसाद एक कले
चमत्कारू और कली दिसलें दिसू काही फावस कले वाणी येवच्या फावस जाता पेक्षा चढ मनान तो धैर्य येवच्या सूर जाता बल आणि शांती तांचे प्रोत्साहन घेवन आनी मुखार वता ती अशें गमटेन कोण करुया परस्पर एकमेकळ्यांक प्रोत्साहीत करताची कलमा मठ आशिल्ली मिती हांगा मस्त लोक येता ती तुमगेलें एक आचरण पळोवन तुमी बैसून अनुष्ठान करता ती हांगा कशी वैदिक पाठ पठण करता ती ते पळोवन तिवें प्रभावीत जाता ती तांगेले जिवनांत एक बरेपण जाता तुमी कसले चड प्रयत्न करना तीन सुद्दां सो तांवें जाता आसा ताजें पुण्य मेळटा तुमकां अशी कोर न्हू एक आदर्श दवर न्हू गुरुचरणी सर्वस्व अर्पण करताची आमी मुखार वच्या हीच आमी प्रार्थना करता आसा तुमगेल्या काने ह्या पवित्र दिवसारी आनी ह्या पवित्र क्षेत्रांतू निश्चित रूपेण कल आमगेल अभिलाषा आसता सहज सुख शांती समृद्धी यश इत्यादी प्राप्त जावंक म्हणून ती गुरुशक्ती वर रूपेण दिता कितले मटाक आमी तेगेलें आवाहन करता ती तेज्यान तो समर्पित जाता ती तितले मटाक ती अनुग्रह करता प्रसाद दिता जीवनांतू भरपूर तुमकां प्रसाद तो प्राप्त जावो म्हूण ह्या वर्षारंभ समारोहांतू आमी प्रार्थना करता ती गुरुचरणी मन भावन मेरो सतगुरु नाम गुरु चरणों में चारों धाम
तपनिष्ठा नित्योपासना गुरु ही ईश्वर गुरु ही राम गुरु ही ईश्वर गुरु परिज्ञान गुरु चरणों में चारों धाम मन भावन मेरो सद्गुरु धाम गुरु चरणों में चारों धाम मन भावन मेरो सद्गुरु धाम गुरु चरणों में चारों धाम अब चल प्रीत की रीत सिखा दो अब चल प्रीत की रीत सिखा दो गुरुवर नैया पार लगा दो गुरुवर नैया पार लगा दो लीजो मेरो कोटि प्रणाम लीजो मेरो कोटि प्रणाम गुरु चरणों में चारों धाम मन भावन मेरो सद्गुरु धाम गुरु चरणों में चारों धाम मन भावन मेरो सद्गुरु धाम गुरु चरणों में चारों धाम नन्दन्तु साधकाः सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्थाषां भगिनेस्तु प्रसन्नोऽस्तु कुरु सदा सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्